2 वाटी मैद्याच्या पिठापासून आज आपण घरामध्ये खारी तयार करणार आहे। कुरकुरीत क्रिस्पी लेयर्सवाली बेकरीसारखी खारी घरामध्ये तयार करणार आहे। तुम्ही एकदा जर ही खारी खाचाल तर दोनदा तुम्ही नक्कीच बनवून खाल अशी आज आपण घरामध्येच खारी तयार करतोय। त्यासाठी रेसिपी तुम्हाला शेवटपर्यंत बघायची आहे। नमस्कार, मी सपना, सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। खारी आपण तयार करतोय त्यासाठी इथं आपण पहिल्यांदा मैदा घेणार आहे। मैदा मी वाटीने 2 वाटी एवढा मैदा घेतलेला आहे। मैदा आपण चाळून घेतलेला आहे। चवीनुसार आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेणार आहे। 1 चमचा एवढं इथं आपण तेल घालून घेतलेलं आहे। 2 वाटी आपण मैदा घेतलेला आहे, त्यासाठी आपल्याला 1च चमचा तेल वापरायचं आहे, जास्तीचं तेल वापरू नका। इथं आपण आता पीठ आणि तेल एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे मैदा आणि तेल आपण एकत्र चांगलं मिक्स करून घेतलं नंतर मग त्यामध्ये इथं आपण थोडासा ओवा हातावरती चुळून घालतोय, त्यामुळे खारीला चव खूप छान येते। आणि थोडीशी कलोंजीच्या बियाही मी घालून घेतलेल्या आहेत। असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण कलोंजीच्या बी घातल्यामुळे काय होतं, खारीला एक खमंगपणा येतो, त्यामुळे मी त्यामध्ये कलोंजीच्या बिया घातलेल्या आहेत। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून आता पीठ मळून घेत आहे। पाणी टाकताना असं थोडं थोडं टाकूनच मळून घ्यायचं, जास्तही घट्ट नाही मळायचं आणि जास्तही आपल्याला पातळही नाही मळायचं। अशी सैलसर बघा इथं आपण कणिक मळून घेतलेली आहे। कणिक मळल्यानंतर सुद्धा मी दोन्ही हातांनी सुद्धा आपल्याला कणिक चांगली मळून घ्यायची आहे। अशी 2 हातांनी चांगली मळून घ्यायची, त्यामुळे कणिक चांगली मळलेही जाते, तेवढीच कणिक मऊसूत अशी तयार होते। त्यामुळे इथं आपण 2 हातांनी मळून घेतलेली आहे। आता आपण भिजवण्यासाठी ठेवून देऊया। अर्धा तास आपल्याला भिजवण्यासाठी ठेवून द्यायची आहे। खारीमध्ये लेयर तयार करण्यासाठी इथं आपल्याला साठा तयार करायचा आहे। त्यासाठी मी चमच्याने 1.5 चमचा एवढं अरारोट पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा मैदा आणि 2 चमचे आपण तूप वापरणार आहे। ह्या ठिकाणी जर तुमच्याकडे अरारोट पावडर नसेल ह्या ठिकाणी तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठही वापरू शकता, किंवा तांदळाचं पीठ नसेल तर 2 चमचे मैदा सुद्धा वापरला तरी चालेल। नंतर मग ते आपल्याला मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण जास्तही पातळ ठेवायचं नाही। इथं बघा असं दाटसर असं आपण मिश्रण लेयरला लावण्यासाठी तयार करून घेतलेलं आहे। अर्धा तास एवढी इथं आपण कणिक भिजवून घेतलेली आहे। छान अशी कणिक ही भिजलेली आहे। कणिक भिजली की हाताला एकदम अशी मऊसूत लागते, कारण आपण 2 ते 3 मिनिट आधी चांगली मळून घेतलेली आहेत। आता आपण त्याचे समांतर चाकूने 4 भाग करणार आहे, कारण 4 लाट्या आपण लाटून घेणार आहे। त्यासाठी इथं आपण 4 समांतर भाग करून त्याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत। इथं बघू शकता आपले 4 गोळे तयार झालेले आहेत। आता आपण लाटून घेऊया। लाटी इथं आपण लाटण्यासाठी घेतलेली आहे। लाटी लाटण्यासाठी मी इथं पोळपाट घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण लाटी लाटून घेणार आहे। लाटी लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायची, म्हणजे एकदम सहज अशी लाटी लाटल्या जाते। जर खाली पोळपाटाला जर चिटकत असेल तर ह्या ठिकाणी थोडंसं तुम्ही पीठ पण वापरू शकता, मैदा वापरू शकता, मैदा टाकून पण लाटी लाटू शकता। ह्या ठिकाणी एकदम आपल्याला लाटी लाटताना पातळ अशी लाटायची आहे। इथं बघू शकता मी एकदम पातळ अशी लाटी लाटून घेतलेली आहे। अशाच आपण सगळ्यांना लाटी लाटून घेणार आहे। लाटी लाटल्यानंतर अशी ताटामध्ये टाकून घ्यायची। अशाच आपण सगळ्या 4ही लाट्यांना ताटामध्ये लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण 1 लाटी पोळपाटावरती टाकून घेऊया। त्याला आता आपल्याला साठा जो आपण तयार करून ठेवलेला आहे तो लावून घ्यायचा आहे। लाटीवरती आपण इथं बोटाने साठा लावून घेणार आहे। असा थोडा थोडा बोटाने साठा लावायचा। तो साठा लावल्यानंतर मग आपण तो पूर्णपणे हलक्या हाताने पसरवून घ्यायचा। पसरवून घेतल्यानंतर इथं बघा सगळ्यांना लाटीला मात्र साठा लागला पाहिजे। नंतर मग त्याच्यावरती आपण थोडासा असा मैदा भुरभुरून घ्यायचा। असा मैदा भुरभुरून घ्यायचा, नंतर त्याच्यावरती आपण दुसरी लाटी ठेवून घेतलेली आहे। दुसरी लाटी ठेवल्यानंतर त्याच्यावरती थोड्याशा अशा गुड्या पडल्यागत वाटत होत्या, त्यामुळे मी पूर्णपणे हाताने त्या प्लेन करून घेतलेल्या आहेत। नंतर बघा आपण साठा लावून घेतलेला आहे। साठा पूर्णपणे असा पसरवून घ्यायचा। साठा मात्र पूर्णपणे लाटीला लावून घ्यायचा, नंतरच मग त्याच्यावरती मैदा थोडासा असा टाकून घ्यायचा।
मैदा टाकल्यानंतर बघा मी तिसरी लाटी पण ठेवून घेतलेली आहे। थोड्याशा गुड्या पडत होत्या म्हणून मी नंतर हलक्या हाताने ना बेलण्याने इथं पूर्णपणे प्लेन करून घेतलेलं आहे। नंतर त्याच्यावरती आपण थोडासा साठा लावून घेतलेला आहे। साठा इथं मी पूर्णपणे लाटीला पसरवून घेतलेला आहे। नंतर मग त्याच्यावरती थोडासा ना आता आपण मैदा टाकून घेणार आहे। असा थोडासा मैदा टाकून घ्यायचा। नंतर बघा मी इथं चौथीही लाटी ठेवून घेतलेली आहेत। चारही लाटी आपण ठेवून घेतलेल्या आहेत। आता पूर्णपणे हाताने प्लेन करून घ्यायचं। नंतर मग त्याच्यावरती आता इथं आपण साठा लावून घेणार आहे। हलक्या हाताने आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। आता साठा लावल्यानंतर एका साईडने आपण दुमडून घेतलेली आहे। जी साईड दुमडून घेतलेली आहे ना त्याला सुद्धा आपल्याला वरती थोडासा साठा लावून घ्यायचा। दुसरी ही साईड आता आपण ना दुमडून घेत आहे। नंतर त्याच्यावरती आता आपल्याला थोडासा साठा लावून घ्यायचा आहे। असा साठा लावून घ्यायचा म्हणजे खारीला लेयर छान तयार होतात, त्यामुळे इथं आपण साठा लावून घेतलेला आहे। साठा लावल्यानंतर खालची साईड सुद्धा आता आपण दुमडून घेतलेली आहे। बरोबर मध्यभागी आणून त्याला थोडंसं हाताने आपण खाली दाबून घेतलेली आहे। नंतर दुसरी वरची ही साईड आपण ना दुमडून घेतलेली आहे, थोडीशी हाताने ना दाबून घेतलेली आहे। आता तयार झालेला आहे हा आपला आयताकार। आता आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे। लाटण्यासाठी इथं आपण ना किचन वट्ट्यावरती घेतलेला आहे, कारण ना पोळपाट लहान पडतो आणि लाटता येत नाही, त्यामुळे मी इथं किचन वट्ट्यावरती घेतलेला आहे। पूर्णपणे आपण किचन वट्टा साफ करून घेतलेला आहे। नंतर इथं आपण लाटून घेत आहे। लाटताना ना आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे। थोडंसं जर आपण हात दाबून लाटलं ना तर काय होतात, लेयर एकमेकाला चिटकून बसतात आणि त्या तेलामध्ये गेल्यावरती ना अशा मोकळ्या होत नाहीत। त्यामुळे लाटताना इथं बघू शकता एकदम आपण हलक्या हाताने ना लाटून घेतलेले आहे। एकदम आपण पातळ अशी लाटी लाटून घेतलेली आहे। जास्तही जाड ठेवू नका, अशी पातळ लाटी लाटून घ्या। आणि नंतर बघा इथं मी कट करून घेतलेली आहे। इथं आपण पिझ्झा कटर वापरलेला आहे कट करण्यासाठी। जर पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही ना चाकूनेही कट करून घेऊ शकता। इथं आपण बघा पिझ्झा कटरने कट करून घेतलेली आहे। इथं आपण ना बारीक आकारामध्ये ना कट करून घेतलेले आहे। आतून सुद्धा छान अशी लेयर आलेली आहे, अशीच लेयर आली पाहिजे। आता इथं सगळी खारी आपण ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि तेल ही गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। इथं आपण मीडियम गॅसवरती ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे। 3 मिनिट एवढं आपण तेल गरम करून घेतलं आणि नंतरच मग त्यामध्ये ना आता आपण खारी सोडून घेत आहे। इथं बघा सगळी खारी ना तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला ना खारीची एक साईड आपल्याला चांगली तळू द्यायची आहे। आणि खारी ना तेलामधून जोपर्यंत वरती येत नाही ना तळून, तोपर्यंत आपल्याला त्याला चमचाही लावायचा नाही आणि झारेही लावायचा नाही। जर आपण झारे किंवा चमचा लावला ना तर खारी काय होतं, तेलामध्येच निसटायला लागते। त्यामुळे 3 ते 4 मिनिट लागतात बघा खारी अशी तेलामधून वरती यायला। खारी ना अशी तेलामधून वरती आली। आता इथं तेलामध्ये वरती आल्यानंतर बघा मी सावकाश अशी ना चमच्याने ना बाजूला सरकवून घेतलेली आहे, म्हणजे ती छान अशी तेलामध्ये तळेल। आणि नंतरच बघा मी 1-1.5 मिनिटांनी ना पलटवलेली आहे, म्हणजे खालून खारीला थोडासा असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आणि मगच पलटवून घ्यायची। जर आपण चमच्याने सुद्धा पलटवताना ना एकदम सावकाश अशी पलटवून घ्यायची। जर थोडासा जर चमचा टच झाला ना तर काय होतं, खारी चमच्याला जर आपण ना जोर देऊन ना खारी पलटवली तर काय होतं, खारीच्या लेयर तेलामध्येच निसटायला लागतात। त्यामुळे आपल्याला सावकाश असं पलटवायचं आहे। आता इथं बघा छान अशी खारी सुद्धा तळलेली आहे, त्याला असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ना तळून घेतलेली आहे। इथं आपल्याला 7 ते 8 मिनिट ना तळण्यासाठी लागलेले आहे। आता आपण काढून घेऊया। काढण्यासाठी मी एक ताट घेतलेला आहे, ताटामध्ये टिश्यू पेपर ठेवून घेतलेला आहे। असा टिश्यू पेपर ठेवून घ्यायचा, त्याच्यावरती खारी काढून घ्यायची, म्हणजे खारीचं जे एक्स्ट्राचं तेल असेल ना तर ते टिश्यू पेपरला लागतं। इथं दुसऱ्यांदा पण आपण अशीच खारी तळून घेतलेली आहे। तयार झालेली आहे आपली खारी। सर्व खारी इथं आपण तयार करून घेतली। मस्त तुम्ही चहाबरोबरही खाऊ शकता आणि अशी टाइमपास म्हणूनही खाऊ शकता। खारी केवढी कुरकुरीत झाली दाखवते मी। मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी खारी झालेली आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।